यज्ञदान तपः कर्म स्वाध्याय निरतो भवेत् एष एव हि श्रुत्युक्तः सत्यधर्म सनातनः सत्यधर्म सनातनः एष आदेशः एष उपदेशः एतद अनुशासनम्. सर्वांना नमस्कार. यज्ञसंस्था सृष्टीमध्ये कशी स्थापन झाली ह्या संदर्भात श्रीमद भगवद्गीतेमधील 2 संदर्भ आपण पाहणार आहोत. पहिला संदर्भ आहे अध्याय 3 कर्मयोग यामधील श्लोक क्रमांक 10 आणि दुसरा संदर्भ आहे अध्याय 17 श्रद्धादी निरूपण योग यामधील श्लोक क्रमांक 23. स यज्ञा प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापतिः अनेन प्रसविष्यत्वम् एष व इष्टकामधुक्. अर्थात पूर्वी ब्रह्मदेव यज्ञासह वर्तमान प्रजा उत्पन्न करून म्हणाला, या यज्ञाच्या योगाने आपली अभिवृद्धी करून घ्या, हा तुमच्या इष्टकामना पूर्ण करेल. माऊली म्हणतायत, आता येची विषयी पार्था तुझं सांगेन एक मी कथा. जय सृष्ट्यादी संस्था ब्रह्मेने केली, तै नित्ययाग सहिते सृजिली भूते समस्ते. परिणेनतीची तिये यज्ञा ते सूक्ष्म म्हणोनी, ते वेळी प्रजी विनविला ब्रह्मा देवा काय आश्रयो एथ आम्हा. तव म्हणे तो कमळ जन्मा भूतान प्रती, तुम्हा वर्णविशेष वशे आम्ही हा स्वधर्मूची विहिला असे. या ते उपासा मग अपैसे पुरती काम, तुम्ही व्रतनियमून करावे शरीराते न पिडावे. दुरिकेही न वचावे तीर्थासी गा, योगाधिके साधने साकांक्ष आराधने. मंत्रयंत्र विधाने झणी करा, देवतांतरा न बजावे. हे सर्वथा काही न करावे, तुम्ही स्वधर्मयत्नी यजावे अनायासे. अहेतुके चित्ते अनुष्ठापा ययाते, पतिव्रता पतिते जिया परी. तैसा स्वधर्मरूप मखू, हाची सेव्य तुम्हा एकू. ऐसे सत्य लोकनायकू बोलता जाहला, देखा स्वधर्माते बजाल. तरी कामधेनू हा होईल, मग प्रजा हो न संडील तुमते कदा. माऊली म्हणतायत, जेव्हा ब्रह्मदेवाने सृष्टी उत्पन्न केली तेव्हा त्याने नित्य यज्ञासहित सर्व प्राणीमात्र निर्माण केले. परंतु यज्ञकर्म सूक्ष्म असल्यामुळे त्यांना हा यज्ञ समजला नाही. त्यावेळी सर्व प्रजेने ब्रह्मदेवाला विनंती केली, देवा आम्ही या लोकी कशाच्या आधाराने राहावे. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, तुम्हाला वर्णानुसार हा स्वधर्म आम्ही सांगितला आहे, याचे आचरण करा, म्हणजे तुमच्या मनातील इच्छा आपोआप पूर्ण होतील. तुम्हाला आणखी व्रते व नियम करण्याची जरुरी नाही, शरीराला त्रास देण्याची जरुरी नाही व दूर कोठे तीर्थाला जाण्याचे कारण नाही. योग साधायला नको की कामनायुक्त यज्ञ नको. तुम्ही मंत्रतंत्र इत्यादी विधानांचा सुखाने त्याग करावा. स्वधर्म सोडून अन्य देवांस भजावयाचे कारण नाही. तुम्ही सहजगत्या प्राप्त झालेला स्वधर्माचरणरूप यज्ञ करावा. जशी पतिव्रता आपल्या पतीची एकनिष्ठेने सेवा करते, त्याप्रमाणे तुम्ही मनात कोणताही हेतू न धरता याचे आचरण करा. अशा रीतीने तुम्हाला हाच एक स्वधर्मरूपी यज्ञ आचरण करण्यास योग्य आहे. याप्रमाणे सत्य लोकाचा अधिपती ब्रह्मदेव म्हणाला, पहा, जर स्वधर्माचे आचरण कराल तर हा धर्म कामधेनूप्रमाणे इच्छा पुरवेल. मग लोक हो, ही कामधेनू तुम्हाला केव्हाही सोडणार नाही. ओम तत्सत इति निर्देशो ब्राह्मणा त्रिविध स्मृतः. ब्राह्मणास्तेन वेदांश यज्ञाश्च विहिता पुरा. अर्थात ओम, तत् आणि सत असे ब्रह्माचे 3 प्रकारचे नाव आहे. सृष्टीच्या आरंभी या 3 नावांनी ब्राह्मण, वेद व यज्ञ हे उत्पन्न झालेले आहेत. माऊली म्हणतात, तरी अनादि परब्रह्म जे जगदादि विश्रामधाम, तयाचे एक नाम त्रिधा पै असे. ते धवा रचिले ब्रह्मजन, तया वेद दिधले शासन. यज्ञ ऐसे वर्तन जीविके केले. अर्थात परब्रह्म हे अनादि असून जगदाधिकांचे विश्रांती स्थान आहे. हे त्याचे एकच नाव 3 प्रकारचे आहे. प्रथम ब्राह्मण उत्पन्न करून त्यांना वेदाज्ञारूपी आचाराचे बंधन लावून निर्वाहासाठी यज्ञादी साधने त्यांच्या स्वाधीन केली. 2 श्लोकांच्या
माध्यमातून आपल्याला समजतं आहे की सृष्टीची निर्मिती झाली तेव्हाच यज्ञ संस्था निर्माण झाली होती आणि भगवंताने ब्रह्मदेवाच्या माध्यमातून संपूर्ण प्रजेला यज्ञाचं आचरण करण्याचा आदेश दिला होता. यज्ञाचं आचरण केलं असता सर्व प्रजा आपली प्रगती साधून घेईल आणि यज्ञ कामधेनूप्रमाणे सर्व मनोकामना पूर्ण करण्यासाठी मदत करेल असं मार्गदर्शन केलं होतं. ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा आपणाला इथं सांगितलेलं आहे की नित्य यज्ञ आपण केला असता स्वधर्माचं आचरण होईल आणि स्वधर्माचं आचरण झाल्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारची शारीरिक पीडा सहन करण्याची गरज नाही, कोणत्याही तीर्थक्षेत्री जाण्याची गरज नाही, कोणत्याही कामनापूर्तीसाठी यज्ञ करण्याची नैमित्तिक यज्ञ करण्याची गरज नाही, कोणत्याही व्रतवैकल्य करण्याची गरज नाही जर आपण स्वधर्माचं आचरण पतिव्रतेप्रमाणे निष्ठेने केलं तर. इथे आपणाला माऊली म्हणतात की स्वधर्मरूपी यज्ञ असं माऊलींनी विशेष शब्द वापरलेला आहे. तर आता स्वधर्मरूपी यज्ञामध्ये प्रधान कर्म रूपाने करायचा आहे तो म्हणजे वेदांनी सांगितलेला यज्ञ की ज्याचं मार्गदर्शन 14 आणि 15व्या श्लोकात आपणाला चक्राच्या माध्यमातून केलेलं आहे. आणि त्यामुळे तिथे स्पष्ट होत आहे की स्वधर्माचं आचरण करण्यामध्ये यज्ञ करणं हे प्रधान कर्म आहे. तर अशा रीतीने सृष्टी निर्मितीच्या वेळीपासून यज्ञसंस्था स्थापन झाली होती, परंतु कालाच्या ओघामध्ये ती संपुष्टात आली आणि त्यामुळे घरोघरी होणारा नित्य यज्ञ अग्निहोत्र तो बंद पडला आणि आपणाला ज्ञानही नाही आणि आपल्यासमोर अग्निहोत्रही नव्हतं कारण तो बंदच पडला होता. परंतु आज आपणाला ह्या श्लोकांच्या माध्यमातून ज्ञान झालेलं आहे, तसंच अग्निहोत्राचं पुनरुज्जीवनसुद्धा झालेलं आहे. तर आपण आता अग्निहोत्रही आहे आणि आपणाला ज्ञानही आहे, तर आपण आपल्या घरामध्ये अग्निहोत्र करून आपल्या घरात कामधेनू स्थापन करूया आणि आपल्या स्वधर्माचं आचरण करूयात. धन्यवाद.